भाई अर्ळीकर, ज्ञानोबा काळे, प्रभाकर काळे, दिलीपजी काळे, राजेसाहेब सवई, श्रीकृष्ण काळे, गावातले सरपंच अजयजी काळे, आमचे चेअरमन लिमराजजी काळे, मोहनजी माळी, किसनजी भाने, पालकरजी, जयचंदजी भिसे, सतीश काळे, उपस्थित सर्वच मान्यवर, मांजरा परिवारातले आजी माजी आणि भावी संचालक. फक्त आजी माजीवर अडकून कशाला पाहिजे. काँग्रेसचे आजी माजी आणि भावी पदाधिकारी, येणाऱ्या काळामध्ये 7 तारखेला आपल्या सर्वांना मतदानाला जायचं, त्यामुळं आज इथं उपस्थित असलेले सर्वच ह्या भागातले मतदार बांधव आणि भगिनी मातांना सविस्तर असं मार्गदर्शन सभेने त्यांच्या प्रास्ताविकामध्ये केलं. ह्या परिसरामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, सहकार क्षेत्रातल्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून जेव्हा काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता होती व केंद्र शासनाच्या माध्यमातून जेव्हा काँग्रेस पक्षाच्या हातात सत्ता होती, अनेक जी कामं, अनेक ह्या भागातला इतिहास, आपला जिल्हा 1982 ला निर्माण झाला, ते आता 2026 मध्ये आपण पोहोचलेले आहोत. जवळपास 45 वर्षाचा हा कार्यकाळ आपण पाहिलेला आहे. आणि आपल्या जी जुनी इथं पिढी आहे, जी व्यासपीठावर देखील ते सांगू शकतील की जुना त्या काळातलं उस्मानाबाद आज नाव बदलून धाराशिव, आणि त्या काळापासून आज आपल्या लातूर जिल्ह्याची जी काही ओळख आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे ही निर्माण होऊ शकली. मराठवाडा तसा मागासलेला दुष्काळी भाग म्हणून अजूनही अनेक वेळेस त्याचा उल्लेख होतो. कारण का आपल्याकडं पाऊस हा निसर्गाची कृपा असेल तर वर्षातून काही वर्षामध्ये बरा असतो, काही वर्षामध्ये त्याच्यामध्ये खंड पडतो. आणि म्हणून पाऊस काळ आपल्या भागात जर व्यवस्थित झाला नाही तर त्याच्यामुळं आपण आपल्याला दुष्काळी भाग म्हणून ओळखलं जातं. 70चा दुष्काळ जुन्या पिढीला आठवत असेल, 72चा, 93चा भूकंप आपल्या भागामध्ये झालेला आठवत असेल. आणि अलीकडच्या काळामध्ये 2016ला रेल्वेनं लातूरला पाणी आणावं लागलं, हे देखील आपल्या सर्वांना आठवत असेल. त्या 2 नैसर्गिक आपत्त्या होत्या. त्या 2 नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी आपण थोडं मागे जाऊन विचार केला पाहिजे. किंवा जे आता आमचे तरुण बांधव ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, त्याच्यामध्ये गुगलवर जरी आपण टाकलं की 70-72च्या काळामध्ये, दशकामध्ये ह्या भागामध्ये जेव्हा दुष्काळ आला, त्याच्यानंतर काय काय व्यवस्था आपल्या भागामध्ये त्या काळातल्या नेतृत्वाला किंवा त्या काळातल्या सरकारनं, राज्य सरकार असेल किंवा देशातलं सरकार असेल, कोणत्या योजनेवर काम झाला, कोणता विचार झाला, कोणती धरणं बांधली गेली. 93चा भूकंप झाला, त्या काळामध्ये ह्या भागाला परत आपल्या पायावर उभं करण्याचं काम, तशी नैसर्गिक आपत्ती परत आपल्या भागामध्ये होऊ नये किंवा त्या काळामध्ये जी आपत्ती झाली, पुनर्वसनाचं काम असेल, अनेक भागांमध्ये ती कामं पूर्ण झाली. शाळा, हस्पताल सगळं उभं झालं. मग 93 पासून 2017 पर्यंत आपल्या ग्रामीण भागाची व्यवस्था की त्या त्या सरकारनं कोणती कोणती निर्णय त्या काळामध्ये घेतली, हे देखील आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आपला पाया कोणी मजबूत केला, कोणत्या विचारामुळं मजबूत झाला, त्याच्यावर जी ही इमारत विकासाची उभी आहे या जिल्ह्याची, आणि त्याच्यावर जो आपण कळस चढवलेला आहे, जी आज जी सवयीनं सांगितलं, आम्ही दिल्लीत गेलो, मध्य प्रदेशमध्ये गेलो, कोणत्याही भागामध्ये गेलो तर लातूरची ओळख
ज्याच्यामुळे होते तो आपला कळस आहे. आज इथं उभं राहून दुरून काही बघितलं तर पाया दिसत नाही. काय दिसतं दुरून? कळस दिसतो. किंवा एखादा आपला वर चढवलेला झेंडा जो फडफडतो तो दिसतो. आणि मग तिथून आपली ओळख तयार होती, किंवा आता आलं. आज लातूर जिल्ह्यामध्ये जर आपण लातूर जिल्ह्याचा विकास पाहिला किंवा ओळख पाहिली तर अनेक या भागामध्ये जे सहकार क्षेत्र आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी, दिलीपराव देशमुख साहेबांनी उभं केलं ते दिसतंय. जी जिल्हा मध्यवर्ती बँक 1982 मध्ये अवसानात निघाली होती, ती 87 मध्ये त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पहिले चेअरमन आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब झाले. जुन्या काळातली लोक आम्हाला सांगत होती त्या काळामध्ये आम्हाला वसुलीचे मेळावे घ्यावे लागले. आणि आज त्यांच्याच विचारानं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चालणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आज 100% वसुली करते. ही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. मांजरा परिवाराचे कारखान्यांबद्दल चर्चा जरूर होते, पण आपण विचार केला पाहिजे की एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा विद्यमान आमदार आपल्या भागामध्ये काहीतरी नवीन करू पाहतो. सगळ्यात नवीन आमदाराची इच्छा असते. 1980 ला ह्या मतदारसंघामधून साहेबांना आपण निवडून दिलं. जेव्हा ते विधिमंडळात गेले, जेव्हा दुसऱ्या सहकाऱ्यांशी ते भेटले, पश्चिम महाराष्ट्राच्या सहकाऱ्यांसोबत किंवा त्यांची विचाराची देवाणघेवाण झाली. नवीन पिढीचे आमदार पहिले विधिमंडळात गेल्यानंतर तुमच्याकडे काय झालंय, तुमच्या भागामध्ये काय, आमच्या भागामध्ये काय. तर आजचे विद्यमान आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब, त्यांचे वडील बाबासाहेबजी भोसले हे त्या विधिमंडळामध्ये आमदार म्हणून होते. त्यांनी विलासराव देशमुख साहेबांना एक सल्ला दिला की तुम्ही नवीन आमदार आहात, आपल्या भागामध्ये एखादं शेती पूरक एक युनिट आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही चालू करू शकता का, पहा. ते मला आमच्या भागामध्ये असे काही युनिट नाही आहेत. ते म्हणजे पहा, आमच्या भागामध्ये उसावर चांगलं काम झालेलं आहे. एखाद्या वेळेस तुमच्या भागामध्ये देखील जर तुम्ही पुढाकार घेतला तर काहीतरी चांगलं होऊ शकेल. तो विचाराचा धागा घेऊन साहेबांचे सहकारी साहेब असतील, बबुरावजी काळे साहेब असतील, अनेक त्यांचे सहकारी आदरणीय काका असतील, त्या सगळ्यांनी विचार केला. 84 ला धाडस केलं की आपल्या भागामध्ये उसाचा एखादा प्रक्रिया करणारा कारखाना, साखर कारखाना आपण सर्वांनी उभा केला पाहिजे. त्या काळामध्ये त्या जुन्या पिढीला आठवत असेल की त्यावेळेस उसाची लागवड जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडे नव्हती. उसाला जास्त पाणी लागत होतं, दुष्काळी भाग म्हणून आपण ओळखले जायचो. तरी ते विचार मागे सोडला नाही. 87 मध्ये काहीतरी करून पहिला गळीत हंगाम हा मांजरा कारखान्याचा राजीवजी गांधी यांच्या हाताने झाला. 87. आज 2026 आहे. 40 वर्ष 2027 ला होती. तेव्हाच चित्र आणि आजचं चित्र, तेव्हाच्या पिढीने घेतलेला निर्णय आणि त्याच्यानंतर आता 3 पिढ्या त्या झाडाच्या सावलीखाली देखील आहेत आणि त्या झाडाचे फळं देखील चालतात. पण हेही खरंय, झाडाच्या सावलीखाली जे निवांत आराम करतायत, सुखरूप आहेत, ऑक्सिजन पुरवठा झाड करतोय, पण फळं लागलेली आहेत. तर फळाला आपल्याकडे घेण्यासाठी कोणतरी त्याच्यावर दगड मारणारच आहे, हेही बरोबर आहे. पण आपल्या हक्काच्या झाडाला, आपल्या बागेमध्ये येऊन आपण लावलेल्या झाडाला आपली फळं, तर ह्याच्यावर कुणी दगड मारत असेल तर आपली भूमिका काय आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. आपण त्या भूमिकेमध्ये सक्षमपणे उत्तर देतोय का? भाषण करून, चांगल्या रील काढून त्याच्यावर अनेक लाईक्स येणं
हे वास्तविकता असूही शकते, थोडंफार मनाला बरंही वाटत असेल, पण खऱ्या अर्थानं आपण हा विचार केला पाहिजे की आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा साखर कारखान्यावर जेव्हा राजकारण होतं किंवा जर एखादं बोर्ड आपल्या विचाराचं नाही दुसऱ्या विचाराचं येतं तेव्हा काय होतं किंवा काय काय त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, जास्त बाहेर जायची गरज नाही. औसाच्या हायवे जर पकडला तर संत शिरोमणी महाराज कारखाना एक उदाहरण आपल्या भागामध्ये आहे. अजून तिकडे पलीकडे गेलं तर मांजराच्या पूर्वी स्थापन झालेला किल्लारी कारखाना, त्याची अनेक वर्ष काय अवस्था होती. इकडं अहमदपूरच्या भागेत गेलं तर त्याच्याही पूर्वी निघालेला कारखाना जय जवान जय किसान, आज त्याची अवस्था काय आहे. आणि आज तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या हक्कानं तुमच्या विचाराच्या संचालक बोर्डाच्या माध्यमातून चालणाऱ्या कारखान्याची अवस्था काय. 10 वर्षाचा विचार करू आपण, 2014 ते 2024 चा विचार करू. आपण सगळे शेतकरी बांधव आहोत. आपण ऊस तर घेतोच, सोयाबीन घेतो, कुणी भाजीपाला घेतं, कुणी कांदा घेतं, कुणी तुती लागवड करतं, अनेक प्रकारचे प्रयोग आपण करत राहतो. पण दोन प्रामुख्याचे पीक जे अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न देऊ शकतात, आपल्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकतात, तर ती आहेत ऊस आणि सोयाबीन. मग 2014 मध्ये ऊसाचा जर भाव आपण बघितला तर तो 2000च्या रेंज मध्ये होता, सोयाबीन 4000च्या रेंज मध्ये होती. तेव्हा आंदोलन व्हायची, सोयाबीन 6000ला गेलं पाहिजे. आज 2024 मध्ये 26 मध्ये आपण पोचलो, तर 10 वर्षानंतर 11 वर्षाच्या काळानंतर